बालदोस्तांनो नमस्कार. बालजगत या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बालदोस्तांनो, तुम्हाला सगळ्यांनाच बालगीतं ऐकायला आवडत असतील, हो की नाही? तर मग आजच्या या कार्यक्रमात गायिका समिता जोशी यांच्या गायन वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असणार आहे बालमैत्रीण अस्मी मयेकर. हॅलो बालदोस्तांनो. चला तर मग एका जोशपूर्ण देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्याला हे गीत ऐकवतायत श्रीहान हिरवे, अद्वय कदम, श्रियांश वाघाटे आणि सहकलाकार. ताई, आज आम्ही मस्तपैकी दिवसभर खेळणार. हो ग बाई, मनसोक्त खेळ. आज तुझा हक्काचा वार आहे ना खेळायचा. हो, मग माझ्या आवडीचा सुट्टीचा वार आहे. जा जा. अगं, मी सुद्धा जेव्हा लहान होते ना तेव्हा अगदी तुझ्यासारखीच रविवारची अजिबात घरात थांबायचे नाही. कारण जशी शाळेला सुट्टी असायची तशीच अभ्यासाला सुद्धा सुट्टी असायची. मग काय धम्माल नसती. आम्ही सगळी मुलं ना अगदी आतुरतेने रविवारची वाट बघायचो. तुला माहितीये का, या रविवारवर एक सुंदर असं गाणं सुद्धा आहे. ऐकायचंय तुला? हो, मला आवडेल. हे गाणं आपल्यासमोर घेऊन येतायत अन्वी मयेकर आणि अस्मी मयेकर. एक नहीं दोन नहीं बेरीज
माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. भलताच कठीण तो मंगळवार, डोक्यावर असतो भूगोलाचा भार. भलताच कठीण तो मंगळवार, डोक्यावर असतो भूगोलाचा भार. भूगोल विषय माझ्या नावडीचा, भूगोल विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. घेऊन तोफा आणि तलवारी, इतिहास येतो बुधवारी. घेऊन तोफा आणि तलवारी, इतिहास येतो बुधवारी. इतिहास माझ्या नावडीचा, इतिहास माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. अस्मी, आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ना, ते एक जुनं लोकगीत आहे बरं का. मला वाटतं साधारणपणे 1980 सालातलं. बाप रे, एवढं जुनं? हो, गाणं जुनं आहे, पण त्या काळात हे गाणं रेडिओवरून इतकं गाजलं की आजही ते गाणं ऐकलं ना की श्रोते आपोआपच ठेका धरायला लागतात. मला पण ऐकायचं हे गाणं. ठीक आहे, आपल्यासमोर हे गीत घेऊन येतेय गार्गी सावंत. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी.
चॉकलेट खायला किती आवडतं माहिती आहे ना तुला? पण ही आई ना मला खाऊच देत नाही. अगं, दात खराब होतात ना तुझे, म्हणून नको म्हणत असेल. मला तर वाटतं नुसत्या चॉकलेटची एक मोठी दुनिया असावी. त्यात माझा एक स्वतःचा चॉकलेटचा बंगला असावा. दिवसभर नुसती चॉकलेटं खायची बास. हो का वेडाबाई? तुझ्यासारखीच ही छोटुकली प्राही सुद्धा तेच म्हणते बघ. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी. चमचमता चांगला. सगळे शिक्षक सारखे आमच्यावर रागवत का असतात ग? अगं, विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लागावी, त्यांनी एक चांगला माणूस व्हावं, त्यासाठीच ते ओरडत असतात. पण त्यांच्या मनात विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेम असतं बरं का. म्हणूनच म्हणतात ना, छडी लागे छमछम. विद्या येई घम घम. मीच म्हणू का हे गाणं? म्हण ना. छम 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 छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा मोठ्या मोठ्या मिशा डोळे
वर्षी सुट्टीत आई मला मामाच्या गावी बसने नेते. पण यावर्षी माहितीये का, आम्ही रेल्वेने गेलेलो. किती मज्जा आली मला. हो हो हो, रेल्वेचा प्रवास असतोच अगदी आनंददायी. चल, आज या कार्यक्रमात पुन्हा एकदा खंडाळ्याच्या घाटातला तो रेल्वे प्रवास अनुभवूया. तयार आहेस ना? हो. ऐकूया वेदांग भोकरे याने गायलेलं हे गीत. झुकू झुकू गाडी अशी पळ काढी, झुकू झुकू गाडी अशी पळ काढी. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. मज्जा करू सारे, आता सुट्टी झाली. सहलीला जाऊया वहिनी म्हणाली. मज्जा करू सारे, आता सुट्टी झाली. सहलीला जाऊया वहिनी म्हणाली. दादा घरी आला, सारे कळे त्याला. दादा घरी आला, सारे कळे त्याला. तिकिटाच्या रांगेमध्ये जाण्यासाठी उगाच घाई. झुकू झुकू गाडी अशी पळ काढी, झुकू झुकू गाडी अशी पळ काढी. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. गाडी सुरू होता, भेंड्या आणि गाणी. दणाणाला डबा टाळ्या भूषणांनी. गाडी सुरू होता, भेंड्या आणि गाणी. दणाणाला डबा टाळ्या भूषणांनी. झाडे धावताती, घरे पळताती. झाडे धावताती, घरे पळताती. फराळाच्या डब्यातला खाऊ देती बाबांनी आई. झुकू झुकू गाडी अशी पळ काढी, झुकू झुकू गाडी अशी पळ काढी. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. घाटामध्ये येतात हिरवी हिरवी झाडे. पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे. घाटामध्ये येतात हिरवी हिरवी झाडे. पोटामध्ये ढगांच्या घुसलेले कडे. खोल खोल दरी झेपावती गाडी. खोल खोल दरी झेपावती गाडी. काय आणि या भोगद्याची गाडीला या भीतीच नाही. झुकू झुकू गाडी अशी पळ काढी, झुकू झुकू गाडी अशी पळ काढी. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. कशासाठी? पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात जाई. ताई, काल शाळेत काय झालं माहितीये का? माझी खास मैत्रीण आहे ना, ती मला बाजूला टाकून दुसऱ्याच मुलीसोबत डबा खात बसली. आता ना मी बोलणारच नाहीये तिच्याशी. रुसलीये मी. अगं, जशी तू रुसलीयस ना तिच्यावर, तशीच ती रखुमाई सुद्धा पांडुरंगावर रुसून बसलीये. का? कारण विठोबाचं सगळं लक्ष भक्तांकडेच असतं अशी तिची तक्रार आहे.
तिची समजूत काढणारं एक गाणं आहे ते आपल्यासमोर आता घेऊन येते गार्गी सावंत. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं सायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं सायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ कुंचायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ कुंचायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ कुंचायला. रखुबाई म्हणते फुगून निघाल. रखुबाई म्हणते फुगून निघाल. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. भक्तांच्या चालीवर तुमचा ताल. या भक्ता घरी काय ठेवलंय हो. या भक्ता घरी काय ठेवलंय हो. कुठ सुट घुसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. तो एक वेडा तुकोबावाणी. तो एक वेडा तुकोबावाणी. त्यानं कुठे लिहिली चार दोन गाणी. त्यानं कुठे लिहिली चार दोन गाणी. तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं हो. तेवढ्यासाठी काय विमान धाडायचंय फुकटचे बसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुबाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. 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 बालदोस्तांनो, आजच्या या कार्यक्रमात श्रीहान हिरवे, अद्वय कदम, श्रियांश वाघाटे, अन्वी मयेकर, अस्मी मयेकर, प्राही मयेकर, वेदांग भोकरे आणि गार्गी सावंत या बालकलाकारांनी सादर केलेली गाणी आपण ऐकली. या सर्वांना हार्मोनियम साथ केली होती वेद राजीवले आणि दत्तात्रय नार्वेकर या बालकलाकारांनी. संपूर्ण कार्यक्रमामध्ये कीबोर्ड साथ केली होती ओंकार आंबेरकर यांनी, तर ऑक्टोपॅड साथ केली अवधूत आंबेरकर यांनी. या सर्व मुलांना मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या गुरु सौ समिता जोशी यांनी. त्याबरोबरच आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी निवेदिका होती, ती होती अस्मी मयेकर. आजच्या या कार्यक्रमातली गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94 035 73 485. बरं तर आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय.